नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांच्या लेखणीतनं साकारलेली बाबा आणि मी ही कादंबरी, जी कादंबरी प्रकाशित केली आहे निस्वार्थ प्रकाशनने. डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांनी एका असामान्य आभाळा एवढ्या माणसाच्या सोबत जो प्रवास केला, त्या प्रवासाचं प्रामाणिक निवेदन या कादंबरीमार्फत केलेलं आहे. ऐकूयात बाबा आणि मी या कादंबरीचा भाग 4. सोमनाथ प्रकल्प क्षेत्रफळाच्या बाबत विस्तृत असला तरी इथे फक्त 550 कुष्ठबांधवांची वस्ती आहे. प्रत्येकाला कामं नेमून दिलेली आहेत. नित्यनियमानं ती सगळी पार पाडली जातात. सगळ्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. सकाळी बरोबर 6 वाजता चहा नाश्त्याची वेळ असते. त्यानंतर नेमून दिलेल्या कामाला सुरुवात होते. 11 वाजता जेवणासाठी सुट्टी होते. दुपारी काही काळ विश्रांती घेतली जाते. त्यानंतर दुपारी 2 वाजता चहासाठी बेल वाजते. चहानंतर पुन्हा कामाला सुरुवात होते. रात्रीचं जेवण 7 वाजता आटोपलं जातं. रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठण्याचा प्रघात तिथे कसोशीनं पाळला जातो. याबाबत बाबा शिस्तीचे कडक आहेत. कामात कोणी हयगय केली तर त्यांना अजिबात खपत नसे. स्वभाव अतिशय शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांच्यापुढे कोणाचीही डाळ शिजत नसे. सोमनाथचा प्रकल्प निर्भीड निर्जन जंगलाचा. निकृष्ट प्रतीची जमीन, पाण्याची कमतरता, अपुरी साधनं, अपुरं मनुष्यबळ, पैशाची कमतरता, हे असं सगळं असूनही श्रमाचे मळे फुलवण्याचा चमत्कार इथे घडला आहे. 17 छोटे तलाव आणि काही विहिरी श्रमदानातनं उभारण्यात आले आहेत, ज्यात पावसाचं पाणी अडवून साठवलं जातं. हेच पाणी वापरून पुढे वर्षभर शेती केली जाते. ऊस, सोयाबीन, जवस, भात, विविध प्रकारचा भाजीपाला, त्याचबरोबर संत्री, केळी यासारख्या फळांचं उत्पादन इथे घेतलं जातं. आनंदवन, हेमलकसा, अशोकवन ह्या आणि इतर प्रकल्पांची गरज भागावी म्हणून सोमनाथची योजना बाबांनी आखली होती. आज या सगळ्यांची दैनंदिन गरज भागून दररोज 1 ट्रक भाजीपाला आणि फळं लोकल मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं. सोमनाथ इथे कुष्ठबांधवांना राहण्यासाठी शांती सदन, श्रमसदन, तृप्ती सदन अशा 3 वसाहती निर्माण केल्या आहेत. 1300 एकर क्षेत्रात या वसाहती एकमेकांपासून दूर अंतरावर उभारण्यात आल्या आहेत. त्यामागचा हेतू असा की सकाळी उठून शेतीच्या कामांना लवकर सुरुवात करता यावी, उगाच येण्या जाण्यात वेळ खर्च होऊ नये. इथल्या बहुतांश कुष्ठबांधवांना कमी अधिक प्रमाणात अपंगत्व जडलं आहे. त्या कारणानं त्यांच्या हालचाली थोड्या मंद असतात. त्यामुळे शेतीवर कामावर येण्याकरता जाण्याकरता त्यांना वेळ लागू शकतो. हे ध्यानात घेऊन त्यांच्या वसाहती शेतीलगत वेगवेगळ्या ठिकाणी स्थापल्या आहेत. तसंच त्यामुळे आसपासच्या शेती पिकांवर सहज लक्ष राहतं आणि पिकांची नासधूस टाळली जाते. कारण आजूबाजूला जंगल असल्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांपासून शेतीचं बरेचदा नुकसान होत असतं. शेतीची अवजारं, ट्रॅक्टर आणि इतर वाहनं यांची दुरुस्ती आणि देखभाल, दुग्धशाळा, पशुसंगोपन, कुक्कुटपालन यासारखे छोटे मोठे अनेक उद्योग आनंदवनाप्रमाणे या ठिकाणीही सुरू असतात. संपूर्ण प्रकल्प स्वयंभू आहे. अभिमानानं ऊर दाटून यावा असं विधायक कार्य कुष्ठबांधवांनी या ठिकाणी उभं केलं आहे. नियतीनं केलेल्या क्रूर थट्टेचा आणि समाजानं दिलेल्या हीन वागणुकीचा बदला कुष्ठबांधवांनी इथे घेतला आहे. बोटं नसलेल्या थोट्या हातांची किमया बघण्यासाठी तुम्हाला इथे जरूर यावं लागेल. हाथ लगे निर्माण में, नहीं मारने नहीं मांगने. आनंदवन असो किंवा सोमनाथ, बाबा आमटेंचा हा प्रचंड उपद्व्याप बघितला की त्यांच्याच तोंडून निघालेल्या काही गहन उद्गारांची प्रचिती लक्षात आल्यावाचून राहत नाही. बाबांच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक शब्दातून ज्वाला आणि फुलं गुंफून येतात. काही शब्द दरवळतात तर काही धगधगतात. यातले काही शब्द तर मनावर कायमचेच कोरले जातात. या उदाहरणासाठी काही वाक्य बघितली तर आपल्या ते सहजच लक्षात येईल. दान माणसाला नादान बनवतं.
अपंगांना संधी द्या, भीक नको. जातिवंत बी कुठेही पडलं तरी उगवायला लाजत नाही. भान राखून योजना आखायच्या आणि बेभान होऊन काम करायचं. शोषणानं जो समृद्ध होतो तो जगाला शाश्वत अंधार देतो. वेदनेचा वर नसलेलं शरीर उन्मत्त होतं. यातनाहीनांना स्वप्न नसतात. वेदनेची आच जाणवत नसेल तर शिक्षणाला अर्थ नसतो. सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. प्रेममय जीवन हवं असेल तर जीवनाची प्रीती टाकून दिली पाहिजे. आपल्या प्रपंचाची कोंडी फोडून जो समाजाचा प्रपंच आपला करतो तोच खरा वानप्रस्थी. वेदनेच्या गडद अंधकारात उतरण्याची देवदूतासारखी हिंमत आजच्या तरुण पिढीनं जागवायला हवी. काळाच्या पत्थरावर सतत धडक्या घेतो तोच खरा युवा होय. तरुण असे हवेत की जे वाऱ्या वादळातात, रखरखाटात, गारठ्यात आणि टोळधाडीत धरित्रीचा पान्हा बेभानपणे भोगू शकतील. तुकड्या तुकड्यांवरली आसक्ती काढून ती संपूर्ण राष्ट्राच्या कामी लावणारे जे असतील ते माझे असतील. थिंक नॉट ऑफ व्हॉट हॅज लेफ्ट, थिंक ऑफ व्हॉट इज लेफ्ट. ही सगळी वाक्य बाबांची. दो आंखे बारा हात हा व्ही शांताराम यांचा जुना हिंदी चित्रपट आपल्या सगळ्यांना आठवत असेलच. अगदी तशीच घटना सोमनाथ प्रकल्प सुरू करतेवेळी इथे घडली होती. फरक इतकाच होता की चित्रपटात ते सगळे कैदी होते आणि इथे सगळे कुष्ठरोगी. सोमनाथ प्रकल्प सुरू करतेवेळी बाबा केवळ 6 कुष्ठबांधवांना सोबत घेऊन इथे आले होते. सर्व संकटांना तोंड देत याच 6 जणांनी पुढे अक्षरशः इतिहास रचला. त्यापैकी एक होते शंकरदादा जुमडे. त्यांचा स्वभाव अतिशय शीघ्रकोपी होता. कोणत्याही कामाबाबत अतिशय कडक शिस्त आणि काटेकोर नियोजन असे. बाबांनी सोमनाथ प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली होती. पुढे त्यांनी ती अतिशय उत्तमरित्या सांभाळून सुद्धा दाखवली. बाबा नेहमी त्यांना सोमनाथ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणायचे. अशा या शंकरदादांचा सहवास मला सोमनाथमध्ये मिळाला. ते सतत अष्टसावधानी असायचे. रोज संध्याकाळी जेवण आटोपून आम्ही गप्पा मारत बसायचो. सोमनाथविषयी बरीचशी माहिती मला त्यांच्या तोंडून समजली. तसंच बाबांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला शंकरदादांकडनं कळले. शंकरदादा बाहेरून काटेरी स्वभावाचे भासत असले तरी ते अत्यंत संवेदनशील मनाचे होते. अशा या शंकरदादांचं शरीर सतत कंप पावायचं. उतारवयात त्यांना पार्किन्सननं ग्रासलं होतं. कधी अचानक अस्वस्थता खूप वाढायची. संपूर्ण शरीर गदागदा हलवल्यासारखं व्हायचं. सर्वांगाला दरदरून घाम फुटायचा, श्वास फुलायचा. मग मात्र ते खूप बेचैन व्हायचे. आयुष्यभर धडपडलेल्या या व्यक्तीनं शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहावं यासाठीच जणू पार्किन्सनची व्यवस्था नियतीनं त्यांच्यासाठी केली होती का काय कोणाला माहिती. एखादं कार्य सफल होण्यात अनेकांचं बहुमूल्य योगदान असतं. काहींचं योगदान लक्षात येतं पण काहींचं मात्र ते कधी लक्षातच येत नाही. शंकरदादा त्यापैकी एक होते. मी सोमनाथ सोडल्यानंतर काही वर्षांनी शंकरदादांची विचारपूस करावी म्हणून एकदा सहजच फोन केला होता. पण हे जग सोडून ते कायमचे निघून गेले होते. धडपड निमाली होती. सोमनाथ प्रकल्पात काम करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे तिथल्या कामाची शिस्त आणि नियोजनबद्ध वेळापत्रक. वेळेचं गणित इथल्या प्रत्येकाच्या मेंदूतच जणू फिट्ट केलेलं. त्यामुळे प्रत्येक काम वेळेवर पार पाडलं जाई. प्रत्येक कामात एक स्वयंशिस्त असे. प्रत्येकाला कामं नेमून दिलेली असत. शेतीची आवड असणाऱ्यांना शेतीची कामं, तर पशुपालन, हातमाग, वाहन दुरुस्ती, चर्मकारिता अशा कामांचं आवडीप्रमाणे वाटप झालेलं असे. सगळ्यांचा दिवस सकाळी अगदी लवकर सुरू व्हायचा, तो रात्री अंधार पडेपर्यंत सुरू राहायचा. सगळी कामं अगदी यंत्रवत होत असत. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात केल्यामुळे कामाचा उरक झपाट्यानं होईल.
बाबांनी सुरुवातीपासूनच वेळेबाबतचा असा काटेकोर नियम त्यांच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये राबवला होता. त्यामुळे कामाबाबत कोणाचीही तक्रार कुरबूर चालत नसे, हलगर्जीपणा खपवून घेतला जात नसे. परंतु प्रत्येक नियमाला एखादा अपवाद हा असतोच. या ठिकाणी माझं काहीसं तसं झालं होतं. वेळेच्या बाबतीत मी थोडासा निर्धास्त आणि हलगर्जीपणे वागत होतो. वेळेचं नियोजन आपल्यासाठी नाहीच, जणू या थाटात मी तिथे राहत होतो. सकाळचे 8 वाजले तरी मी दवाखान्यात पोहोचलेला नसायचो. मग कुणीतरी मला उठवायला यायचं. माझी गडबड व्हायची, धांदल ओढायची. कधीकधी आंघोळ न करता मी ओपीडीत जाऊन बसत असे. बरेचसे पेशंट्स रांगेनं नंबर लावून बसलेले असायचे. लवकर औषधोपचार घेऊन कामाकडे जायची त्यांना घाई झालेली असायची, पण माझ्या उशिरा येण्यानं त्यांचा नेमका खोळंबा व्हायचा. माझ्यावर सर्वजण अक्षरशः वैतागायचे. कधी एकदा हा बाबा दवाखान्यात येतोय असं त्यांना झालेलं असायचं. डॉक्टर तुम्ही सकाळी लवकर येत जा. त्यातले खूप वैतागलेले काही जण मला म्हणत, मी गालातल्या गालात हसे. हो, मी उद्यापासून नक्की लवकर येत जाईन, काळजी करू नका, मी त्यांना आश्वस्त करत असे. पण उद्या माझ्याबाबत कधी उजाडायचाच नाही. सकाळी लवकर उठणं मला काही जमायचंच नाही. लवकर उठण्याचा खूप निर्धार करायचो, पण प्रत्येक वेळी येरे माझ्या मागल्या व्हायचंच. सूर्यवंशी ह्या माझ्या आडनावाप्रमाणे मी खूप उशिरापर्यंत घोरत पडलेला असायचो आणि उद्याचं टायमिंग हमखास चुकलेलं असायचं. कधीकधी बाबा सोमनाथला काही दिवसांसाठी येत असत. नित्य नियमाप्रमाणे लवकर उठून ते फिरून येत. मी अंगावर ऊन येईपर्यंत लोळत पडलेला बघून ते हसायचे. सोबतच्या कार्यकर्त्याला आपल्या पहाडी आवाजात मुद्दामून विचारायचे, अरे सूर्यवंशी उठले का? जेव्हा हे मला कळायचं तेव्हा मी खूप ओशाळायचो. मनाला खंत लागून राहायची. एक दिवशी तडकाफडकी तालुक्याच्या गावी गेलो आणि एक छोटंसं गजर करणारं घड्याळ घेऊन आलो. उद्या सकाळी लवकर उठायचं या निर्धारानं पहाटे 5चा गजर लावून निवांत झोपी गेलो. सकाळी उठलो तर गजर केव्हाच होऊन गेला होता. सूर्यवंशींचं टायमिंग पुनश्च चुकलेलं होतं. कधीतरी एखाद्या दिवशी भल्या पहाटे जाग यायची तेव्हा पटकन उठायचो, आंघोळ वगैरे आटोपून सगळ्यांच्या अगोदर ओपीडीत हजर व्हायचो. तो संपूर्ण दिवस जग जिंकल्याच्या आविर्भावात वावरायचो. उद्याही आपण आजच्यासारखं लवकर उठायचं असा ठाम निर्धार करून झोपी जायचो, पण व्यर्थ. माझा दिनक्रम असाच सुरू होता. दररोज सकाळी उशिरानं ओपीडीत जायचो. सगळे वैतागायचे. सॉरी बोलून मी ओपीडीला सुरुवात करे. माझ्यासोबत तिथे मदतनीस म्हणून नेताजी, दिगंबर आणि दामू असे 3 जण काम करत असत. तिघेही पूर्णतः बरे झालेले कुष्ठरोगीच होते. हाताची काही बोटं आणि नाकाचा शेंडा एवढ्यावरच त्यांचं भागलं होतं. मात्र ओपीडी कामात हे तिघेही पूर्वीपासून तरबेज होते. अगदी इंजेक्शन देणं, सलाईन लावणं, औषध देणं, ड्रेसिंग करणं इत्यादी कामं ते स्वतःहून करत असत. दररोज किमान 70-80 पेशंट्स होत. अनेक कुष्ठरोगी 20-30 वर्ष जुन्या, कधीही बऱ्या न होणाऱ्या जखमा घेऊन ड्रेसिंगसाठी येत. सुरुवातीला अशा जखमा बघवत नसत. मला शिशारी यायची. हातांची झडलेली थोटी बोटं, झिजलेलं बसकं नाक, बऱ्या न होणाऱ्या जखमा, तांबूस तेलकट त्वचा हे सगळं बघून मला मळमळायचं. अन्नावरची वासना उडायची. पण काही कालावधीनंतर मात्र या गोष्टींची खूप सवय झाली. जखमांचं तर काही वाटेनासं झालं. सराईतपणे मी ड्रेसिंग करायला लागलो. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना दिलासा द्यायला लागलो. त्यांचा हात हातात घेतला की त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येई. कारण आजपर्यंत त्यांचा हातच काय, त्यांना कोणी स्पर्शसुद्धा केलेला नसे. हळूहळू त्यांचा माझ्यावर खूप विश्वास बसला. आपल्या गावाकडच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी आता ते मला सांगायला लागले होते. मी सुद्धा आता त्यांच्यातलाच एक झालो होतो. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या नावाच्या जीवाणूमुळे होतो असं आधुनिक शास्त्र सांगतं. या जंतूचा शोध डॉक्टर हॅन्सन यांनी 1873 लावला होता. म्हणून याला हॅन्सन्स डिसीज असंही म्हणतात. मराठीत आपण महारोग किंवा कुष्ठरोग असं म्हणतो.
या आजारात नसांवर परिणाम होऊन संवेदना नष्ट होतात, त्यामुळे जखमा कधी होतात हे समजतच नाही. हातापायांची बोटं हळूहळू झडत जातात. लवकर लक्षात येत नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं. जखमा कितीही मोठ्या असल्या तरी वेदना जाणवत नाहीत, त्यामुळे आजाराचं गांभीर्यच लक्षात येत नाही. एकदा का हा आजार बळावला की हातापायांची बोटं, नाक, चेहरा यात कायमस्वरूपी विकृती निर्माण होते. झालेलं नुकसान पुन्हा कधीही भरून येत नाही. पर्यायानं सदर व्यक्तीची वाताहत व्हायला सुरुवात होते. एकदा का हा कुष्ठरोग जडला की कुटुंब आणि समाजात अवहेलना सुरू होते, बहिष्कृत केलं जातं. कुठेही थारा मिळत नाही. याचा प्रचंड मोठा मानसिक ताण संबंधित व्यक्तीला सहन करावा लागतो. सर्वत्र केवळ उपेक्षा आणि उपेक्षाच वाट्याला येते. त्यांच्या उभ्या आयुष्याशी नियतीनं मांडलेला हा खेळ असतो. मी आणि मीच का? माझ्याच नशिबी ही भयंकर शिक्षा का? असा कुठला अपराध माझ्या हातून घडला होता? पूर्वजन्मीचा पाप की आणखीन काहीही समजत नाही. नेमकं उत्तर त्यांना कधी भेटतच नाही. मग पुढे आयुष्य केवळ धकत राहतं. आशा आणि अपेक्षा, ललाटी केवळ निराशा आणि निराशेचाच खेळ. मनाची किती घालमेल होत असेल या अभागी जीवांची. वेदनेच्या नुसत्या इंगळ्या डसत असतील. असलं कसलं हे जीणं यांच्या वाटेला यावं. शरीर तर आता बधीरच होत चाललंय, पण मनातल्या वेदनेचं काय? वेदनांचे कड आता सोसायचे तरी किती? हे भोग भोगायचे तरी किती? बिचाऱ्यांच्या वेदनाच आता मुक्या झाल्या होत्या. मला आठवतंय त्या दिवशी एक जण टाचेला नव्यानं झालेली जखम दाखवायला ओपीडीत आला होता. मी विचारलं, जखम कशी झाली? रात्री झोपेत उंदरांनी टाच खाल्ली नवं, तो हसत म्हणाला. मी बधीर झालो. पुढे काय बोलावं ते सुचेना. रात्री झोपेत असताना उंदरानं त्याची टाच खाल्ली होती आणि त्याला कसलीही जाणीव झालेली नव्हती. सकाळी लाल रंगाचं अंथरूण बघितल्यानंतर तो जागा झाला होता. अशा अनेक विचित्र घटना त्यांच्याबाबत तिथे घडायच्या, पण त्यांच्यासाठी त्या आता नित्याचा भाग झाल्या होत्या. असंच एकदा एक कुष्ठरोगी पायाची जखम घेऊन आला. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी शेकोटी पेटवली होती. दिवसभराच्या श्रमानं तो अगोदरच थकला होता. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी उशिरा जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, पायाचा कोळसा झालाय. कडक वैदर्भीय उन्हात डांबरी रस्त्यावरून चालताना पायाच्या तळव्यांना आलेले फोड फुटून गेले तरी या अभाग्यांना ते समजायचं नाही. तळव्यांची चामडी खरपूस भाजली गेली आहे हे तळव्याकडे लक्ष गेलं तरच समजायचं. चुलीवरचं तप्त भांडं त्यांच्या हातांना कधी भाजायचंच नाही. दोन्ही हात जेव्हा केव्हा नजरेत येत तेव्हा त्यांना कळायचं की आपले हात खरपूस भाजून निघालेत. नियतीनं त्यांच्या उभ्या आयुष्याशी मांडलेला हा खेळ बघून माझं मन उदास व्हायचं. मानवी जीवनातली निरर्थकता मनात घर करून राहायची. कोणाकडे किती पैसा अडका, सोनं नाणं, बंगला गाडी या गोष्टीची आपण सतत तुलना करत असतो. पण इतरांच्या आयुष्यातल्या दुःखांची, वेदनांची तुलना आपण कधीही करत नाही. खरं तर ती व्हायला हवी. इतरांचे प्रश्न, अडीअडचणी, गुंतागुंत याची जाणीव आपल्याला नसते आणि जाणून घेण्याची तसदीसुद्धा आपण घेत नाही. अवताला झुंपलेल्या चाकोरीतल्या बैलासारखी आपली अवस्था झालेली असते आणि तेच आपलं आयुष्य बनलेलं असतं. जेव्हा कधी दुसऱ्यांच्या वेदनांशी आपली जातकुळी तादात्म्य पावेल ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं मानवी आयुष्याच्या प्रयोजनाचा अर्थ आपल्याला उमगेल आणि तेव्हाच कुठे जगण्याचे संदर्भ बदलतील. आपला समाज अधिकाधिक प्रगल्भतेच्या दिशेनं वाटचाल करायला लागेल. अधिकाधिक सुखी, समृद्ध होण्याची शक्यता बळावेल. सध्याच्या ताणतणावापासून मुक्ती मिळेल. जीवनाचा खराखुरा अर्थ समजेल. प्रेममय जीवन हवं असेल तर जीवनाची प्रीती टाकून दिली पाहिजे असं बाबा आमटे म्हणतात, ते काय उगीचच नाही.
अक्काताई नावाची एक नवीन कुष्ठरोगी स्त्री सोमनाथला काही महिन्यांपूर्वी दाखल झाली होती. ती नेमकी कुठून आली होती ते माहीत नव्हतं. तिचं संपूर्ण नावसुद्धा कोणाला माहीत नव्हतं. तिच्या पूर्व आयुष्याविषयी इथे फारसं कोणाला माहीत नसल्यामुळे सगळ्यांसाठी ती तशी अनभिज्ञ होती. तिच्या कुटुंबियांनी तिला वाळीत टाकलेलं असावं म्हणून तर ती आपलं गाव सोडून इथे आली होती. अंगभर कुष्ठरोग आणि डोईवर वाढलेल्या जटांचं ओझं वागवत ती बहिष्कृता सोमनाथमध्ये दाखल झाली होती. प्रकल्पामध्ये येणाऱ्या कुठल्याही नवीन व्यक्तीला त्याचा पूर्व इतिहास विचारायचा नाही असा बाबांचा शिरस्ता होता. अडचणीत असणाऱ्या समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचं, त्याला नव्यानं आयुष्य जगण्याची संधी द्यायची, आत्मनिर्भर व्हायला मदत करायची, त्याचा आत्मसन्मान जागृत करायचा आणि त्याला इतकं प्रेम द्यायचं की त्याच्यातला खरा माणूस जागा व्हायला हवा. या जगात आपलंही कोणीतरी आहे याची जाणीव त्याला व्हायला हवी. समाजाने कुटुंबांनी टाकलेल्या निराधार, पीडित, बेघर, दुःखी लोकांसाठी सोमनाथ किंवा आनंदवनसारखी जागा अख्ख्या जगात कुठे शोधून सुद्धा सापडणार नाही. अक्काताई ही अशीच एक दिवशी अवचित आले आणि तिथलीच एक होऊन गेली. एका निष्पाप निराधाराला अनेक निराधारांचा भक्कम आधार लाभला होता. अक्काताई दररोज न चुकता दवाखान्यात यायची. मानदुखी एवढी एकच तक्रार असे. त्यासाठी दररोज तिला वेदनाशामक औषध हवं असायचं. वेदनाशामक औषधं तिची मानसिक गरज बनली होती. बऱ्याच दिवसांपासून ती वेदनाशामक औषधं घेत होती, पण तिची मानदुखी मात्र काहीही केल्या कमी होत नव्हती. योग्य निदान व्हावं आणि त्या अनुषंगानं पुढील उपचार व्हावेत यासाठी तिला अस्थिरोग तज्ज्ञाकडे पाठवावं असं माझं मत बनलं. एक दिवस मी तिला हे सगळं सविस्तर समजावलं आणि अस्थिरोग तज्ज्ञाकडे पाठवण्यासाठी चिठ्ठी लिहायला लागलो. तितक्यात माझं लक्ष तिच्या जटांकडे गेलं आणि त्या क्षणी माझी ट्यूब पेटली. एक विचार मनात तरळून गेला. काही क्षण मी तसाच बसून राहिलो. कसं बोलावं, तिला कसं समजवावं या विचारात घडून गेलो. खरं तर तिच्या जटा खूप वजनदार होत्या. दिवसभर डोक्यावर ते ओझं वाहवत तिला शेतावर काम करावं लागे आणि रात्री जटांमुळे झोपही नीट मिळत नसावी. रात्रभर मान अवघडायची आणि दिवसभर दुखत राहायची. जटांमुळे बिचारी हैराण झाली होती. मनाशी ठाम निर्धार करून मी तिला म्हणालो, अक्काताई जटा कापायला हव्यात. ती एकदम दचकली. डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागली. तिचा चेहरा भयग्रस्त झाला. अहो डॉक्टर साहेब काय बोलताय? अहो जटा कधी कापत्यात होय? अहो देवीच्या जटा आहेत त्या, देवीच्या, आई यल्लम्माच्या. उगा काय बे अभद्र बोलू नकासा, आईचा कोप होईन. ती काकुळतीला येऊन बोलत होती. नाराजीची झालर तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेली दिसत होती. तिचा स्वर आर्त झाला होता. तरीही मनाचा ठाम निर्धार बांधून मी पुन्हा तिला म्हणालो, जटा कापल्याशिवाय तुझी मानदुखी थांबणार नाही अक्काताई. नग नग तसं बोलू नकासा डॉक्टर साहेब, यल्लो आईच्या जटा आहेत त्या. स्वतःला सावरत ती म्हणाली, हा ठीक आहे, पण मला एक सांगा अक्काताई, तुम्ही देवीची एवढी उपासना करताय, पूजा अर्चा करताय, डोईवर तिच्या जटांचं ओझं वाहताय, आणि तरीही तिने तुम्हालाच बरं हा महारोग दिलाय. हे कसं काय? ज्या कुटुंबासाठी तुम्ही इतके कष्ट उपसले, राबलात, त्यांनीच तुम्हाला घरातनं हाकलून लावलं. तुमच्या मनाचा थोडाही विचार नाही केला. उपकारांची जाणीव नाही ठेवली. रस्ते फिरायला भाग पाडलं. आज ते तिकडे सुखात आयुष्य कंठत असतील आणि तुम्ही इकडे वणवण भटकताय. मग त्यांना तुमच्या देवीनं काही शिक्षा दिली आहे? तुमच्या अंगात किमान देवीचा अंश आहे याचंही भान त्यांना असू नये? देवी आजपर्यंत त्यांच्यावर का नाही कोपली? जटांसह हा महारोग नेमका तुमच्याच वाट्याला कसा काय आला सांगा ना. मी थोडं संतापून बोलत होतो, पण ती शांत निश्चल बसून होती. काही बोलत नव्हती, पण माझं बोलणं मात्र लक्षपूर्वक ऐकत होती. मी पुढे काही बोलणार तोच ती पटकन उठली आणि निघून गेली. मी गोंधळलो. अरे च्छा, ही अशी अचानक का बरं निघून गेली असेल?
मी तिच्या भावना दुखावल्या होत्या. वास्तविक मी असं बोलायला नको होतं. माझं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. तिचा पडलेला चेहराच तसं सांगत होता. मलाही फार वाईट वाटलं. क्षणभर विचार केला आणि मनातला विचार झटकून टाकला. जाऊ दे, गेली तर. तिच्या भल्यासाठी तर मी बोलत होतो. मला अनेकदा असा प्रत्यय आलाय, आपण देवधर्माबाबत जरासं काही वेगळं बोललो, वेगळा विचार मांडला तर लगेच लोकांच्या भावना दुखावतात, त्यांना पटकन राग येतो. समोरचा माणूस धर्मविरोधी, पापी, अनैतिक आहे असं त्यांना वाटायला लागतं. बालपणापासून मनावर झालेला देव आणि धर्म या संकल्पनेचा पगडा प्रचंड असतो. तो सहजासहजी खरवडून काढता येत नाही. एकदा का देवधर्म संकल्पनेचा कोश स्वतःभोवती विणला की त्या कोशातच त्यांना सुरक्षितता लाभत असते. पण नाण्याला दुसरीही बाजू असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. बुद्धी, प्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन हे शब्द त्यांच्या खिसगणतीत सुद्धा नसतात. असेच काही दिवस सरले. अक्काताईंनी आता दवाखान्यात येणंच बंद करून टाकलं होतं. मलाही तिचा विसर पडला होता. मी माझ्या दैनंदिन कामात व्यस्त झालो होतो. पण अचानक एके दिवशी ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मी काही बोलणार तोच ती म्हणाली, डॉक्टर माझ्या जटा सोडवायचे आहेत. मी गडबडलो, गोंधळून गेलो. ती काय म्हणतीये मला उमगेना. काही दिवसांपूर्वी रागानं अवचित निघून तर गेली होती आणि आज अचानक चक्क जटा सोडवायची भाषा करत होती. मी तिला शांतपणे विचारलं, अक्काताई, खरंच का तुमच्या जटा सोडवायच्या आहेत? वय सोडवायचे आहेत, कापायच्या नाहीत. तिच्या स्वरात ठाम निर्धार जाणवत होता. मी स्वतःशी हसलो आणि तिला म्हणालो, ठीक आहे, जटा सोडवूयात आपण, पण तुमचा निर्णय पक्का आहे ना? वय, ती ठसक्यात म्हणाली. एखाद्याच्या जटा सोडवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. अंगात उत्साह संचारला होता. जवळच्या स्टुलावर तिला बसवलं. एका छोट्याशा कात्रीनं तिच्या जटा सोडवायचा प्रयत्न करायला लागलो. पण कसलं काय, कंगवा केसात घुसतच नव्हता. कात्री मोडते का काय असं वाटायला लागलं. एकही जट विलग होत नव्हती. मानेवर एखादा दगड लोंबकळत असल्याचा भास होत होता. जटा बऱ्याच वर्षांपासून असाव्यात. अतिशय कठीण, एखाद्या दगडासारख्या घट्ट झालेल्या होत्या. माझी खटपट सुरू होती आणि इकडे कात्रीने, कंगव्याने मान टाकून दिले. कंगवा मोडला, कात्री वाकली, सगळे प्रयत्न व्यर्थ. मी हाशूश करत होतो, घामाघूम झालो होतो. काही केले अक्काताईच्या जटा विलग होत नव्हत्या. आता तीही घाबरली होती. शंका कुशंकांनी माझ्याही मनात घर केलं होतं. पण मी शांत होतो किंवा शांत असल्याचं नाटक करत होतो. काही क्षण मी विचार केला. हातातली शस्त्र बाजूला ठेवली आणि तिला म्हणालो, अक्काताई, जटा काही विलग होत नाही आहेत. संपूर्ण जटा कापूनच टाकायला हव्यात. काय करूया? नाही सुटत, मग कापा तुम्ही, ती चाचरत म्हणाली. मी टेलरकडची मोठी कात्री मागवली. माझं काम आता सोपं झालं होतं. जटा सोडवत न बसता संपूर्ण कापायच्या तर होत्या. कात्री हातात येतात कात्रीच्या मजबूतीची खात्री केली आणि पुढच्या क्षणी जटा डोई वेगळ्या केल्या. तितक्याच नाभिक हस्तकौशल्यानं एक छानसा बॉबकटही मारला. तिचा हा वेगळा लूक बघून मी स्वतःवर जाम खुश झालो. अक्काताईला उठवून एका आरशासमोर उभं केलं. आपलं नवीन रुपडं ती न्याहाळायला लागली. स्वतःतून अलग झालेली ती तिच्याच समोर उभी होती. दोघीत मूक संवाद सुरू होता. आपलंच नवीन रुपडं न्याहाळून ती छानशी लाजली. चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा विलक्षण आनंद पदराआड लपवला आणि म्हणाली, डॉक्टर, आता लय बरं वाटते बघा, लय झ्याक. परंपरागत चुकीच्या श्रद्धांचं जोखड मानेवर वागवून जगणारे अनेक देवभोळे लोक आपल्या अवतीभोवती असतात. ते बदलू शकतात, परिवर्तन घडू शकतं. फक्त गरज असते ती सातत्यानं प्रबोधन करण्याची. त्या दिवशी अक्काताईच्या चेहऱ्यावर विलसणारा तो आनंद मला अंतर्यामी विलक्षण समाधान देऊन गेला. श्रोते मित्र हो, बाबा आणि मी या डॉक्टर प्रमोद सूर्यवंशींनी लिहिलेल्या कादंबरीचा हा होता 4था भाग, 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.